ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे माझ्या पसंतीचे सिडको घर या लॉटरीची ऑनलाईन सोडत. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त करण्यात आली तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वाशिम शहरात छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीनं करण्यात आलं शिवकालीन युद्ध कलांचं प्रदर्शन. चंद्रपूरच्या मोरवा धावपट्टीवर आदिवासी युवक युवतींना रोजगाराचे दालन खुलं व्हावं म्हणून सुरू होणार सुसज्ज सुविधांसह फ्लाइंग क्लब. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पंचायत समिती दापोली कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचं करण्यात आलं आयोजन. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथे येणाऱ्या भाविकांना धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेनं केलं जेरबंद. जवळपास 9.5 लाखांचा मुद्देमाल 7 आरोपींकडून जप्त. पुण्यामध्ये वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचं राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं वितरण. नागपूर जिल्ह्यातल्या पारशिवनी वनक्षेत्रातल्या पाण्याच्या टाकीत पडलेल्या बिबट्याच्या पिलाला वनपाल आणि राज्य वनजीव मंडळाच्या सदस्यांच्या मदतीनं मिळालं जीवनदान. बीड जिल्ह्यातल्या जामगाव इथल्या फिरंगेश्वरी मातेची यात्रा विविध कार्यक्रमांच्या आयोजनाद्वारे उत्साहात साजरी. नागपूरचे किशोर तिवारी यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रवक्तेपदावरून करण्यात आले पदमुक्त. आणि फिट इंडिया मूव्हमेंटचा भाग असलेल्या हिंदायान दिल्ली ते पुणे वार्षिक सायकल मोहिमेच्या अंतिम टप्प्याचा पुणे येथे सिंहगड किल्ल्यावर झाला समारोप. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या